हॅलो नमस्कार. मी आज बनवणार आहे शेवग्याची रस्सा भाजी. हे बघा, त्याच्यासाठी ही डाळ घेतलं आहे. डाळ शेवगा बनवणार आहे. त्याच्यासाठी डाळ घेतलं आहे. ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मी भिजत टाकलं आहे. त्याच्यासाठी लागणार आहे हे टोमॅटो घेतलं आहे. हे बघा, हे शेवग्याची शेंगा आणि हे आल्याचा तुकडा 1 इंच आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या येते. हे बघा, सगळं हे आपण कुकरला टाकून घेऊया. हे अगोदर डाळ टाकते आणि त्याच्यामध्येच टोमॅटो टाकते आणि हे जाडसर वाटलेलं आलं लसणाची पेस्ट पण ह्याच्यातच टाकते. असं जाडसर ह्याच्यामध्ये वाटून टाकलं ना, डाळीला चांगली चव येते. आपल्या शेवग्याच्या आमटीला हळद टाकून घेते. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते. हळदीनं कसं आहे, टोमॅटो लवकर शिजतं. पाणी पण टाकून घेऊ आपण. थोडंसं तेल टाकून घेऊ लगेच. हे बघा, आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ. कुकर शिजायला ठेवू. असे कसे मसाले टाकून, खोबरं बिबरं शेंगदाणे टाकून सगळे बनवतात. मग मी म्हणलं आज डाळ टाकून डाळीमध्ये डाळ शेवगा बनवूया, म्हणून मी आज डाळीमध्ये शेवग्याची आमटी बनवणार आहे, रस्सा भाजी. आपण शिजायला ठेवूयाला. हे बघा, बघू शकता तुम्ही, डाळ शिजली आहे. पण शेवग्याच्या शेंगा पण शिजून घेतले आहेत. हे बघा, ही आपण शेवग्याच्या शेंगा पण घेतले शिजवून. अशा पद्धतीने मस्त. शेवग्या शेंगा ना कशा माझ्याकडे जास्त होत्या भरपूर, म्हणून मी जास्त टाकले शेवग्याच्या शेंगा. हे बघा, आता मी पातेले ठेवलंय यासाठी. त्याच्यात आता तेल टाकून घेऊया. 2 पळ्या तेल टाकून घेते मी. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं, त्याच्यात मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली ना, जिरे टाकून घ्यायचं. थोडं वाटायला लसूण टाकून घ्यायचं. आता आपला कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि हलवून घ्यायचं. मस्तपैकी चांगलं हलवून घ्यायचं. आता आपलं घरचं लाल तिखट आहे ते टाकूया. एक चमचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला आहे टाकून घेऊया. कसं घरचा मसाला असल्यामुळं जास्त तिखट नाही आहे, त्याच्यामुळं मी टाकल्या. तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर. हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. आपण हे शेंगा शिजून घेतल्याने टाकून घेऊया. अगोदर शेंगा टाकून घेऊन हलवून घ्यायचं. चांगलं ना ह्याला असं हलवून घ्यायचं. असं हलवून घ्यायचं मस्त चांगलं. बघा, तुम्ही बघू शकता सगळा मसाला कसा लागला खाली. बघा, सगळा मसाला
मस्त परतला आणि चांगला एकजीव झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही. आता हे आपण ते शेवग्याच्या शेंगाचंच पाणी आहे उकडल्याला ते टाकून घेऊया. बघा चला आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. कसं आहे शेंगा ते उकडताना मीठ टाकलं ना त्याच्यामुळं थोडं मीठ टाकते. हे मग असं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं असं. नाहीतर जास्त खालीवर केलं ना ते शेंगा फुटतात. त्याच्यामुळं ना आज हलवून घ्यायचं हलक्या हातानं. आपण आणखीन थोडं पाणी टाकून घेऊया ह्याच्यात. बघा तुम्ही बघू शकता. ह्याला आमटीला एक उकळी येऊ देऊया. आमटीला एक उकळी आली ना काढू. थोडंसं अद्दर असं झाकण ठेवून घेऊया. जास्त झाकलं ना उकळून आपल्या आमटी उतू जाईल. त्याच्यामुळं थोडं असं झाकण लावून साईडला ठेवायचं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते वरती. हे बघा माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.